मित्रांनो, सरकारच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायला हव्यात. पण काय होतं, लाखो बोगस नावं घुसतात आणि खऱ्या हक्काचे पैसे घेणारे मागे पडतात. आता हीच गडबड थांबवायला महाराष्ट्र सरकारनं एक भन्नाट संकल्पना आणली, गोल्डन डेटा. महाराष्ट्र सरकार 2 ऑक्टोबर 2025 रोजी गोल्डन डेटा अधिकृतपणे जाहीर करणार आहे. हा डेटा म्हणजे राज्यातील 14 ते 15 कोटी नागरिकांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर देणार आहे. आता यात काय काय असणार आहे? नागरिकांची आर्थिक माहिती, सामाजिक व भौगोलिक तपशील, उत्पन्न, वय आणि कुटुंब रचना. आता याचा मुख्य उद्देश काय आहे? योजना राबवताना आधी सर्वे करण्याची गरज नाही. सरकारला थेट गोल्डन डेटा उघडून बघितलं की कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या वयोगटात किती लोकांना योजना द्यायची आहे हे लगेच कळणार आहे. लाडकी बहीण योजनेत गोल्डन डेटा वापरल्यावर तब्बल 26 लाख बोगस लाभार्थी समोर आले. एकाच घरात 2-2 महिला लाभ घेताना आढळल्या. 65 वर्षावरील महिला देखील या योजनेत बसवलेल्या दिसल्या. आता गोल्डन डेटा का महत्त्वाचा आहे? सरकारी पैसे खऱ्या लोकांपर्यंत पोहोचतील, बोगस नावे काढून टाकली जातील, नवे प्रकल्प सुरू करताना वेळ आणि खर्च वाचेल, पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. थोडक्यात सांगायचं तर गोल्डन डेटा म्हणजे सरकारी योजनांसाठीची आधारभूत माहिती. यामुळे बोगस लाभार्थ्यांना आळा बसेल आणि खरा लाभ खरंच ज्यांना हवा असेल त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सरकारनं जर हा गोल्डन डेटा काटेकोरपणे वापरला तर हे महाराष्ट्रातील योजनांचा खरा गेम चेंजर ठरू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा डेटा खरंच बोगस लाभार्थ्यांना थांबवू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.